हॅलो हाय नमस्कार. वेलकम टू मेगास्पियर. व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास सबस्क्राईब जरूर करा. ठाणे जिल्ह्यातील खिडकाळी येथील खिडकाळेश्वर महादेव मंदिर हे जिल्ह्यातील प्राचीन शिवमंदिरांपैकी एक प्रसिद्ध मंदिर आहे. येथून काही अंतरावर असलेल्या अंबरनाथ येथील शिवमंदिराशी साधर्म्य सांगणारे काळ्या पाषाणात उभारलेले हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्यशैलीचा सुंदर नमुना आहे. प्रत्यक्ष महादेवांनी येथे प्रकट होऊन पांडवांना दर्शन दिले होते व त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ पांडवांनी हे मंदिर उभारले होते अशी मान्यता आहे. येथील वैशिष्ट्य असे की दरवर्षी महाशिवरात्रीला खिडकाळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी काशी, अयोध्या तसेच उत्तराखंड येथून शेकडो साधू येथे येतात. कल्याण शिळमार्गावर खिडकाळी गावच्या तलावाकाठी हे मंदिर आहे. प्रवेशद्वाराच्या कमानीतून मंदिरापर्यंत जाताना वड, पिंपळ, उंबर, चिंच यांसारखे प्राचीन वृक्ष दिसतात. या झाडांखालीच हार, फुले, बेल, नारळ तसेच प्रसादाची विक्री करणारी अनेक दुकाने आहेत. काही पावले चालल्यावर मंदिरालगत असलेल्या वटवृक्षाच्या पारावर गणेश, शंकर पार्वती, स्वामी समर्थ तसेच दुर्गादेवीच्या मूर्ती ठेवलेल्या दिसतात. मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी पत्र्याचा शेड उभारण्यात आलेला आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूंना बाह्य भागावर सिंहाची शिल्पे आहेत. मंदिराच्या भिंती, खांब, प्रवेशद्वार, खिडकी, कोनाडे यांवर सुंदर कलाकुसर केलेली दिसते. मंदिरासमोर असलेल्या खिडकाळी तलावाचे क्षेत्रफळ सुमारे 4.25 एकर आहे. ठाणे जिल्ह्यातील प्राचीन तलावांच्या यादीत या तलावाचाही समावेश आहे. तलावाच्या चहूबाजूंनी पायऱ्या असल्याने आत पाण्यापर्यंत जाता येते. तलावाभोवती फिरण्यासाठी पदपथ व तलावापलीकडे जाण्यासाठी मंदिरासमोरून एक पूल बांधण्यात आलेला आहे. तलावाच्या पलीकडच्या भागात विविध प्रकारच्या धार्मिक विधी तसेच दशक्रिया विधी होतात. या मंदिराच्या परिसरात ज्ञानेश्वर महाराज मुंडे यांनी उभारलेली संत सावळाराम गोशाळा आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. त्यावेळी काशी, अयोध्या तसेच उत्तराखंड येथून अनेक साधू येथे दर्शनासाठी येतात. ठाणे, कल्याण व डोंबिवली येथून यावेळी एसटी व शहर परिवहनतर्फे भाविकांसाठी प्रत्येक 5 ते 10 मिनिटांसाठी विशेष बस सोडल्या जातात. प्रत्येक सोमवारी खिडकाळेश्वराच्या दर्शनासाठी येथे भाविकांची गर्दी असते. श्रावणी सोमवारी या परिसराला जत्रेचे स्वरूप येते.